काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. त्या संदर्भामध्ये उगीचच पाया पडत मग त्याच्यात लाचारी पत्करल्यासारखं वाटतं. का पाया पडायचं? आपण असं पण नमस्कार करू ना. आपण पूर्वी काय म्हणायचो, राम राम किंवा नमस्कार म्हणायचो का नाही? सलाम वालेकुम. काय हरकत आहे? आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे. कुणाचाही आपण त्या ठिकाणी दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. अरे काय मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अगं बघ ना, आता मी विचारतो काय काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हटलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हटलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली, सगळे पडले का नाही? राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा तिथं पडले कोकणात आणि एकदा मुंबईमध्ये बांद्रा का कुठेतरी उभे होते, हा तिथंही पडले. तिथं तर महिलेने पाडलं, बाईने पाडलं, बाईने. ही त्यांची प्रत्येकाची काय परिस्थिती आहे आणि काय मोठा टेंबा मिरवतात ही लोक. यांचं काही खरं नाही, यांचा काही विचार करू नका. अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट. कस काय वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? दास, तुझी ग्रामपंचायत आली का रे? आलो आलो. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे मानलो. दास, तुझी ग्रामपंचायत आली का रे? आलो आलो. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे मानलो. अजित पवारांचा वाढदिवस असो नाही तर देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस असो, ते आता लोकांना सोयीचं झालंय. काय झालंय, 22ला त्यांचाही वाढदिवस आणि माझाही जुलैला वाढदिवस. एकीकडे देवेंद्र देवा भाऊ लावायचा आणि एकीकडे अजित दादा लावायचा. हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या 2 फोटोपेक्षा ज्याच्या शुभेच्छा आहे त्याचा फोटो ही एवढा मोठा. अरे वाढदिवस कुणाचा आहे रे? देवा भाऊचा आहे का अजित दादाचा का तुझा आहे? पण त्याचा एकटा फोटो लावला तर कुणी मागणार नाही, म्हणून ह्याच्या दोघात ह्याचा